बाप म्हणजे सामान्य नसतो माय बापू. आजही त्या फोटोकडे बघितलं ना वाटतं की बापू आज इथं कुठंतरी बसलेले आहे, ते आत्ता येतील असं वाटतं. याला म्हणतात बाप माय बापू. आणि या बापाला 3 लेकी आहे. त्या खरं सांगू का तायांनो, तुमच्या आयुष्यातलं प्रेमाचं पात्र हरपलं गड्या हो. हा हरपलं. बापाला बापापाशी देण्यासाठी काही नसतं हो, पण बापाचा अर्ध काळीज म्हणजे लेकी असतात बरं का. हा लेकींना सामान्य समजू नका हो, लेकी सामान्य नसतात लक्षात ठेवा. बापाचा अर्ध काळीज म्हणजे लेकी असतात. अरे ठेस लागते कुणाला, बापाला पण त्या अर्ध्या काळजाला तिकडं वेदना होतात आणि लेकीला थोडा त्रास होतो. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम हरे जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे जय जय पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांचे नावे, 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 घेता सज्जनांचे नावे. नेगे माझे वाचा तुटे, नेगे माझे वाचा तुटे, नेगे माझी वाचा तुटे, नेगे माझे वाचा तुटे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव. पाय संतांची या भाव, 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 संतांची या भाव. नेगे माझे वाचा तुटे, माझे वाचा तुटे, नेगे माझी वाचा तुटे, नेगे माझे वाचा तुटे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. आदि संतांची याद पे, हा नेगे माझी वाचा तोटे, हा नेगे माझी वाचा तोटे. आदि संतांची याद पे, हा नेगे माझी वाचा तोटे, नेगे माझी वाचा तोटे. वाचा तोटे विठोबार कुमारी. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत
जपे नेगे माझी वाचा तुटी महाला बाबू कासाठी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगननिहित पाने मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपेने दास तुका त्यांच्या कृपादारे त्याचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपादारे जयांची केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज राज निज मन मुकुर सुधारी बरनो रघुबर बिमल जशु जदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हर हो करे विकार यौंत प्रविष्ट मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधर स्वदाम्नां अन्नाशः सचलन श्रवणत्वगाद प्राणां नमो भगवते पुरुषाय तभ्यं कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे ने घे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे अभूत भूतालावरती महान भगवत भक्त साधू संत जलजीवांचा उद्धार करण्यासाठी अवतरणी झालेल्यांपैकी एक महान भगवत भक्त असणार ज्यांना वैराग्याची मूर्तिमंत
म्हटलं जातं असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग पुण्यतिथी निमित्त पुण्यवंत होण्यासाठी कोणत्या नावाची गरज आहे हा त्या नावाचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विडाला विडाला छोटीशी विनंती आहे, घरातली जेवढी पाहुणे मंडळी आहे ती सर्वांनी बाहेर येऊन बसा. पुढे सर महिला सर पुढे ते पाठीमाग जे झाडाखाली बसलेले लोक आहेत ती आपण पुण्यतिथी वर्षश्राद्धासाठी आलात ना तर सर्वांना विनंती आहे थोडंसं पायातल्या चपला काढा आणि आपला कार्यक्रम म्हणून आपली माणसं म्हणून आपण पुढे यायचे. सर्वांनी विनंती आहे, सर्वांनी शक्यतो 100% सगळ्यांनी पुढे या. हा असू दे, आता झालंय स्वयंपाक. या सगळे उठा सगळे उठा सर्वांनी पुढे येऊन बसा. या एक अर्धा तास कीर्तन आहे, फक्त 1च तास राहिलाय. चला 1 तासात कीर्तन सेवा संपवायची. सर्वांनी या पुढे. थोडे बॉक्स इकडे बाबा, थोडं असे सरकाव जरा बॉक्स, 4 लोक बसतील इथे. म्हणजे तुम्ही सगळे इकडे येता का असं माग या बरं इकडे, म्हणजे तुम्हाला हवा येईल, बाकी नाही काय विषय. इकडे हवा येते हो, आहे का ना, येते का ना हवा? या ते बॉक्स आहेत ना, हा बॉक्स थोडा बॉक्स इकडे साईडला घ्या. नाही इकडे दाबा की बरं, थोडी इकडे सारा, नाही तर तेवढं अंतर पाहिजे. पुढे सारा नाही तुम्ही. माईक सरळ माईक सरळ ठीक आहे. ऐका आतली का नाही एखादी चादर काहीतरी द्या, पकडा चला उशी द्या एखादी. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्याला पुण्यवान व्हायचंय ना, मायबाप जगाच्या पातळीवरती सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतात बरं का, पण आयुष्य मिळत नाही पुन्हा. म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत चांगलं पुण्य कमवून घ्या. हे एकदा आयुष्य निघून गेलं की पुन्हा कधीच मिळत नाही. म्हणून आज ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत, असे असणारे कैलासवासी शिवाजीराव जगू कोळेकर आदराने प्रेमाने अख्खा परिवार त्यांना बापू म्हणायचे. आज बापूंना जाऊन 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पश्चात शोकाकुल अंतकरणे असणारे त्यांच्या धर्मपत्नी अनुसया, मुलाचं नाव आहे नवनाथ, नातूंची नाव आहे ती युवराज व ज्ञानेश्वरी, मुलींची नाव आहेत अंजना, मनीषा आणि सुनीता. असा हा परिवार, या परिवारातून आज बापूंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणतात ना, गए हुए कभी आते नहीं, आणते है उनकी याद. गेलेली माणसं पुन्हा येत नाहीत. नाही बापू ऐकताय ना आपण सर्वजण? महिला मंडळ ऐकताय का सर्वजण? गडी माणसं ऐकताय ना? बाबा ऐकताय ना? आपण थोडं पुढे या. गेलेली माणसं पुन्हा येत नाही, पण त्यांच्या आठवणी मात्र आल्याशिवाय राहत नाही. खरं तर आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, संतोष माने मंडप, बरोबर आहे ना? आपलं मनापासून या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत. खरंच कौतुक करतो. अप्रतिम आणि सुंदर साऊंड सिस्टीम लावलेली आहे. मंडप सुद्धा खूप छान लावलेला आहे. फक्त अडचणच एवढी आहे की वटा झालाय मोठा, पटांगण झालंय मोठं. हा मोठा झालाय आणि पटांगण हा मोठंच आहे. ऐका, गोड असे आपले भजनी मंडळ आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. नाव काय बाबा आपलं? देवकातेच का? हां हो, आपलं मनापासून आभार. आमचे श्री हरिभक्तपरायण उत्कृष्ट असे गायनाचार्य विठ्ठल मामा असतील, सर्वच भजनी मंडळ, आमचे शिंग तुतारी वादक बाबांचंही गोड असा आभार. वा, खूप गोड माणूसच गोड आहे. आदरणीय सन्माननीय आमच्या कुंभार समाजाचं वैभव असणारे भगवानराव कुंभारराजे भाऊंचंही मनापासून आभार व्यक्त करतो. मृदंगाची साथ आपले नटराज महाराज आहेत, आमचे चिरंजीव आहेत. इकडे खाली एक चिरंजीव उभा राहिलेले, एक चिरंजीव वेदांत महाराज, आदरणीय आप्पा असतील, सगळे असतील. भाऊ आपलंही सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. विनयगिरी बाबा ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योगाला आपले
महारणवर आपले डोंबळवाडीच्या त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात. विडाला विडाला विठाला 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 विठाला. त्यातल्या त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या यूट्यूब चॅनलमुळं आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व कीर्तनकार गाजत आहेत असे असणारे चैतन्यदादा, ओम साई क्रिएशनचे सर्वा चैतन्यदादा, आपलंही मनापासून गोड असा आभार व्यक्त करतो. असंच प्रेम माझ्यावरती तुमचं राहू द्या. आमचं सर्वांचं प्रेम तुमच्यावरती खूप मोठं आहे. निश्चितच आपलं योगदान या वारकरी संप्रदायाला एक चांगल्या प्रकारचं अनमोल आहे. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा अशी सर्वांना प्रार्थना. विडाला विठाला 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 पाठीमागं जेवढी गडी माणसं बसलेली ती विनंती आहे, एक 5-6 जणांनी वर आला तर बरं होईल. कारण गडी माणूस एक बी नाही खाली बसायला. ये उठा उठा, खालची सगळी 4-5 जण या आणि तांबाखू खाली असं तर थुकून या, पण या वरती माझ्यासाठी या, आपलं म्हणून या वरती या. ये 4-5 जण या सगळीच उठा तिथले. उठा 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 उठा. असं करा, तुम्ही तर इकडे या, नाही तर मीच माईक घेऊन येतो तिकडे. या ये आपली बघा आले का. वा धन्यवाद बरं का, आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आहे. बापूंबद्दल ज्यांना ज्यांना प्रेम आहे ते नक्की पुढे येणार आहेत बघा. वा आणि का सगळे झाले. उठा 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 पटकन चला या. अतिशय धन्यवाद. खूप खूप प्रेम आहे आपलं सर्वांचं बापूंबद्दल. या परिवारावरती खूप मोठं प्रेम आहे आपलं सर्वांचं. असंच प्रेम कायमस्वरूपीचं या परिवारावरती राहू द्या अशी सर्वांची चरणी प्रार्थना. महाराज उभा राहतोय. टाळा आहेत का? पण टाळ भाऊ टाळा असं बरं ठीक आहे. असं बस जाऊ दे. इकडे आहे बस. समोरच बस. नाही काय नाही. अहो पाठीमागं देव आहे आणि देवाला सांगितलं भिवू नको. काय पाहिजे आहे का नाही भाऊ? खरं ये समोर या. सर माझ्याकडे तोंड करू. बसा बसा. थोड्या वेळाने बघू काय असेल ते नंतर. पण लोक येऊन बसू द्या. उलट लोक समोर पाहिजे. तो माझ्या ते लोक लईच लांब आहे. त्यामुळे कीर्तन कोणाला सांगू? साऊंड बॉक्सला सांगू का मंडपाला सांगू? ऐका खूप गोड आहे बघा. थोडंसं माझ्यासाठी रिक्वेस्ट, बॉक्स थोडे घ्या. लोक बसू द्या माझ्यासमोर. मी कीर्तनच सांगू शकत नाही. इकडे इकडे सारा सारा इकडं माग सारा एकदम माग सारा 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 एकदम माग सारा सारा एकदम. हा त्या बॉक्सच्या पेटीची माग तुमचं जी हे आहे का नाही. वा वा सारा सारा माग. हा त्या पकवाजाला काय आवाज द्यायचा ते द्या. ते म्हणतो सारखा आवाज वा. हा तो बॉक्स एक माग ठेवा. इथं माग ठेवा. हा ते तुळशीच्या इकडे पलीकडे तुळशी घ्या. इकडे घ्या माग. बाबा तुम्ही इकडे या. दादा तुम्ही इकडे या. पुढे इथं इथं थोडं थोडं असू द्या थोडा आवाज मला कमी राहू द्या. बरं ठीक आहे. तू बरं घ्या माग. हा माईक वाले दादा तुम्ही इकडे आला तरी चालेल. तुम्ही माईक इकडे घ्या. माझ्यासमोर लोक असले मी कीर्तनच करू शकत नाही. कीर्तन कसं करणार? माईक घेऊन जा. हा ठीक आहे. बस चालतंय. इकडे घ्या मामा. तुम्ही मामा इकडे आला तरी चालत. दादा थोडं इकडे या तुम्ही. हा माईक वाले इकडे जा. आता इकडे काम करा. इकडे या समोर. इकडे येस. कसं कीर्तनाला रंग देवता. ए माय माऊलीनो, ए माझ्या आयानो, साहेब पुढे सरा रे जरा थोडं सर्वांनी. पाठीमागची खाली असली सगळी वरती या. सरा हॅलो भाऊ तुम्ही पण या इथं. भाऊ इकडे सरा खालच्या मायदा भगिनी सर्वांनी या पुढे या सर्व पुढे सर. दादा तरी उद्देश प्रत्येकाच्या पाठीमागून काहीतरी साध्य साधून घ्यायचं आहे. ते साधन कोणतं आहे? साध्य कोणतं आहे? हा साधन कोणतं आहे? भगवंताचं नाम. आणि साध्य काय आहे? तर साध्य आहे तेने मुक्तीचारी साधियेला. हो तेने मुक्तीचारी साधियेला. तेने मुक्तीचारी साधियेला. तेने मुक्तीचारी साधियेला. हरि मुखे मन हरि मुखे मन पुण्यची गणना कोण करे. पुण्यची गणना कोण करे.
ही देवाची आहे द्वारी. आणि मग म्हणा तेने मुक्तीचारी, तेने मुक्तीचारी साधियाला. साध्य काय आहे, प्राप्ती काय आहे? 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होणार आहे. पण माणसाच्या जन्माला येऊन या 4 गोष्टी जर प्राप्त नाही केल्या आणि जर माणूस मेला तर या जगात जनावर पशु पक्षी जशी जन्माला येतात तशीच मरतात, तसं मनुष्य प्राणी जन्माला येतो आणि मरून जातो. ऐकताय ना आपण सर्वजण? ऐकताय ना आपण सर्वजण? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. ऐकताय का मावशानो? थोडं बोलत चला माझ्या बरोबर. माणसाच्या जन्माला येऊन देवाचं भजन करावं का न करावं? थोडं बोलत चला. इथं बसा की, काय कोरोना झालाय वे? बघा बघा, बसा, बसते बसते सरा पुढं. असू द्या असू द्या असू द्या, बोलू नका. ऐका, बोलू नका बोलू नका. ओ माझ्या हातात 1 तास राहिलाय. असं बसा बसा. ऐका, साध्य काय आहे हे खूप महत्वाचं आहे. माणसाच्या जन्माला येऊन माणसानं चांगलं वागावं का वाईट वागावं? महाराज कसं आहे, कसं वागावं? चांगलं. पण माणसाच्या जन्माला येऊन माणसं चांगलं वागत नाही, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हा, खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि याला कारण काय असेल तर कलियुगाचं वार आहे. कशाचं वार आहे? कलियुगाचं आहे. महाराज कलियुगानं चांगल्या चांगल्याला नाडलं या, चांगल्या चांगल्यानं. तर आपली काय गत आहे? हा, कलियुगाचं वारा असं आहे, ही कलियुग कधी कोणाच्या पाठीमाग माया लावेल सांगता येत नाही. एकदा नारद महर्षीलाच मायेनं झडपलं. कुणी झडपलं? ऐकताय ना आपण सर्वजण? ए ए ए माय मौल्यन, ऐकताय ना? कुणी झडपलं? नारद महर्षींना मायेनं झडपलं. आणि झडप घातली नारद महर्षी. आयुष्यात कधी गडी लग्न न करणारा गडी, पण बुल्ला मायेला आणि देवापाशी गेला आणि देवाला हात जोडून विनंती केली. कृष्ण परमात्म्याला विष्णू हात जोडले. देवा, देवाला महाराज किती बायको? देवाला देवाला बरोबर आहे, 16,108 बायका एकट्याच पट्ट्याला होत्या, एकट्याच देवाला होत्या. हात जोडले. त्यातली एक फक्त द्या मला. काय म्हटले? त्यातली एक द्या. आणि खरं सांगू का, चांगलं चांगलं गडी आता गायला आलेलं. ज्या ज्या पोराला लाख लाख 1.5 लाख रुपये पगार आहे, 2-2 लाख रुपये पगार आहे, पण एवढी संपत्ती असून सुद्धा आता काय मिळाना? पोरगी. हा, पोरगी मिळत नाही आता लग्नाला. आता सगळं मिळतंय पण काय मिळत नाही. मामा, काय योगायोग आहे, मामा पाठीशी येत आज माझ्या. आहे का नाही? हात जोडून विनंती केली. तेवढे 16,000 म्हटली. एक माग द्या, एकटी एक पोरगी, एक 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 बायको देऊन टाका. देवाने सांगितलं तथा असतो. ज्या ठिकाणी मी नाही ती बायको तुम्हाला देऊन टाक. देऊन टाकले. म्हणले काय हरकत नाही. नारद महर्षीने विचार केला. आता 16,108 पत्न्या म्हटल्यानंतर घर किती असतील? होय, घर प्रत्येकाला एकीला एक घर म्हटलं. हा, एकीला एक घर म्हटलं तर देवानं 16,108 बायकांना किती घर? बरोबर आहे, बोला किती? 1,000. बरोबर आहे का? किती? 16,108च घर. नारद महर्षीने विचार केला, हिथं तिथं जायचं नाही, डायरेक्ट 500 नंबरचं घर गाठायचं. जी चिंगाट पळालं, जी चिंगाट पळालं, बुगाट पळालं. हा, पळून 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 गायला आलं. 500 नंबरचं घर भेटलं. आत गेलं. आत गेल्यानंतर बघता काय, आतमध्ये गेले, घरामध्ये रूममध्ये दरवाजाला ते थाप मारली. आत घरामध्ये गेले. घरात गेल्यानंतर बघितलं इकडं तर देव कुठं दिसले? देव कुठं दिसले नाही. आणि त्या घरातली असणारी देवाची धर्मपत्नी काम करत होती. काम करत असताना वा 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 म्हणलं, उठा. म्हणे काय, आजपासून तुम्ही माझी धर्मपत्नी. कस काय? म्हणले कस काय? म्हणले आज घरात देव आहे का? आहेत ना. काय करतात? आंघोळ करतायत. लागलो बोंबलायला. आता काय करावं बाबा, पोरगीच मिळा ना कुठं. ही काय लागली होती माग? ही विसरू नका. काय लागली? माया. आणि माया का लागली होती? कुणी लावली होती? त्याचं नाव काय आहे? नाव काळ. काय नाव आहे त्याचं? काळ.
काळानं पाठीमागे ही लावलेली एक 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 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. हा, आणि मग पाहता काय देव आता नारद महर्षीने विचार केला, हे तर तिथं थांबायचं नाही, डायरेक्ट शेवटचंच घर 16,108 नंबरचं घर होतं रुक्मिणी आई साहेबांचं. रुक्मिणी आई साहेबांच्या समोर गेले, म्हणले देव आहे का इथं? म्हणले देव नाही इथं. कुठे गेलेत? बाहेर गेले ते. आता देव नाही असं ठाव ठिकाण आहे का कुठं? हा, पण देवाला लीलाच रचायची होती. देवाला अशी लीला रचली, बघता काय पाहता काय हा हा म्हणता. हे रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, ओ रुक्मिणी आई साहेब, इथून पुढे तुम्ही माझी धर्मपत्नी. कस काय म्हणले? आता एक तर रुक्मिणी मातेला नारद महर्षी कोण म्हणत होते? आई म्हणत होते. आतापर्यंत काय म्हणायची? आई म्हणत होते, माता म्हणत होते. पण परिणाम काय झाला? परिणाम आता मायेची झडप घातली, कलियुगानं झडप घातली. परिणाम नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. प्रमाण झालं की टाळी वाजवत चला. टाळी वाजवण्याचा चांगला फायदा असतो बरं का. जी माणसं दिवसातून 200 वेळा टाळी वाजवतात ना, त्यांना मरेपर्यंत अटॅक नावाचा रोग होत नाही, त्याला अटॅक होत नाही. हां, मग ज्याला वाटतं आपल्याला अटॅक येऊ नाही, त्यानं काय वाजवायचे? देवाच्या नावानं टाळी वाजवायची. पण टाळ्या वाजवा, पण कुठं पण वाजवू नका, नाही तर भरलाय मांडव्याचा बाजार आणि तिकडे जा चाल टाळ्या वाजवायचं, तर लोक येड्यात काढल्याशिवाय राहणार. टाळी कुठं वाजवायची? कीर्तनात. टाळी कुठं वाजवायची? भजनात. प्रत्येक गोष्टीला ठिकाण आहे. तसं नारद महर्षी भजनाचा चाळा चुकला आणि चुकल्याबरोबर ते परिणाम काय झाला? रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, नारदा तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करायचंय. हो, तुम्ही संत आहात. हो, तुम्ही कोण आहात? संत आहात. तुम्ही संन्यासी आहात. तुम्हाला हे शोभत नाही. नाही 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 म्हणजे काही जरी झालं तर मला तुमच्याबरोबर लग्न करायचं. काय हरकत नाही. म्हणजे एक काम करा, आपल्या राजवाड्याच्या समोर एक विहीर आहे आणि ती विहीर होती शापित विहीर होती. आणि ती विहीर कशानं शापित झाली होती? तर देवादिदेव महादेवाच्या त्या शापानं ती शापित झालेली ती विहीर होती. म्हणलं जा तिथं. आता काय होतं, महादेवाचं जे लिंग होतं, ऐकता ना तुम्ही, त्या शापित विहिरीचा परिणाम तिथं जर एखाद्यानं आंघोळ केली तर तिथं लिंगभेद होता, बदल होत होता. हे नारद महर्षी तिथं गेलं, म्हणलं आंघोळ तर करायची ना फक्त. हो म्हणलं, काय बाकी करायचं नाही, जायचं तिथं आंघोळ करायचं. नवरदेव व्हायचं म्हणलं की अगोदर काय करावं लागते? बोला की सगळे संन्यासी बसले काय तर महाराज, आंघोळ करावं लागते. आंघोळ झाल्यानंतर मग काय अंगाला काय लावावं लागते? हळद लावल्यानंतर पुन्हा आंघोळ, बरोबर आहे? ते गेलं पाण्यात, उडी मारली, उडी मारून वर आलं तर तिथं लिंग बदल झाला. काय झाला? गडी होता, काय झाला? अहो बाई झाली गाड्याची. गाड्याची काय झाली? बाई झाली. नारदाची झाली नारदी आणि नटून तटून चालायला लागली अशी. तेवढ्या वेळामध्ये शेजारच्या नगरीचा राजा, ऐन तारुण्यातला पोरगा, त्या नगरीमध्ये भगवान परमात्म्याच्या नगरीमध्ये फिरत होता. सहज ही नगरी कशी आहे, सोन्याची नगरी म्हणून पाहण्यासाठी त्या ठिकाणी आला होता. पाहता काय, या नारदाची म्हणजे नारदीची आणि त्या राजाची नजर झाली. बघता काय, जशी उचलली ती घरीच घेऊन गेला, लग्न लावूनच संसार सुरू केला. बघता काय, हा हा म्हणता त्या राजापासून नारदाला किती पोरं झाली. आपणाला इकडं काय गावाचं नाव या? मांडव. मांडव्यात पाटील असू द्या, सरपंच असू द्या, अमुक असू द्या, तमुक असू द्या, सामान्य माणूस असू द्या, झाली तर होऊन किती पोरं होतात इकडं? बाबा किती होतात? 10-12. बरं ठीक,
10-12 भाऊ नोन किती होतात नाही होत होते पहिली खरं आहे त्यांचं. हा का 10-12 करत होती त्याला कारण आहे का? काय कारण आहे? एखाद्या वेळेस भाऊकी आपली आपल्याला जर नडली आणि आपण जर मेलो तर कमीत कमी उचलाय तरी किती पाहिजेत आपल्या घरात? 4 नाही तर 5. हा म्हणजे दुसऱ्याची गरजच नाही पडली पाहिजे. बरोबर आहे ना? हा म्हणून त्यांचं म्हणणं बरोबर आहे. 10 नाही तर 12. आपण आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर डझनभर. खरं आहे का बाबा? लय झाली तर 10-12 नाही तर डझनभर पोरं. बघता काय नारद महर्षीला 60 पोरं झाली. किती पोरं? 60 पोरं झाली. जशी 60 पोरं झाली एक पोरग सांभाळता नाकीनं आली. एकाला मांडीवनं ठेवती तर दुसरं खांद्यावर वडती तोपर्यंत दुसऱ्या मांडीव एक. हिकडचं वडती तर डोक्यावर एक. डोक्यावरचं काढती तरी पदर एकानं वाढला. नाकीनं वाली नवऱ्याच्या आणि त्या पोरांच्या असणाऱ्या किरकिरीनं काय म्हणतात तुमच्याकडे? नवऱ्याची पोराची काय असती तुमच्याकडे? काय असती? किरकिर का पिरपिर? मावशे काय असते? हा तेच. हा त्या किरकिरीचा परिणाम काय झाला? तिनं ठरवलं आता नदीत जाऊन काय इरीत जाऊन काय करायची? आत्महत्या जाऊन करायची. आता आत्महत्या करण्यासाठी जी चिंगाट पळाली ती जिथं बुडी खाल्ली होती सुरुवातीला तिथंच आली पुन्हा. कशाला? बुडी मारायला. आणि त्या विहिरीचा परिणाम काय होत होता? गाड्यानं उडी मारली की बाई होत होती आणि बाईनं उडी मारली की काय होत होत? बोला की गडी होत होता. आता जी चिगाट ती नारदी पळाली ऐकताय ना बाबा? नारदी पळाली त्या विहिरीत उडी मारली. जशी उडी मारली ती पुन्हा नारद झालं आणि ती पोरं कुठं आली त्या विहिरीच्या आणि नवरा तो राजा असणारा समोर आला. बघता काय हा म्हणता 60 पोरं तिकडं उभा राहिली आणि राहिल्यानंतर नारद महर्षी ती नारदीची झाली नारद झाल्यानंतर बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर पोरं हाका मारायला लागले आयो ए मम्यो. बरोबर आहे का? हाक मारायला लागली. म्हणली कस काय झालंय? आणि मग रुक्मिणी आई साहेब जवळ आल्या. भगवान परमात्मा जवळ आले आणि देवाना सांगितलं बोला नारद महर्षी लग्न करायचं का तुम्हाला? म्हणले लग्न? ही 60 पोरं तर माझीच आहे. ती कशी झाली मलाच माहिती नाही. आता मला या संसारात पडायचं नाही. कारण त्यांना माहिती होतं माझ्या ज्ञानोबराय सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व टाळी वाजवा. ज्ञानोबराय सांगतारे संसार खोटा आहे लटकाय. ज्यारती लटकाय खोटा आहे त्यारती याच्या मागे लागू नका. का लागू नका? सगळे महिला मंडळ लक्ष देऊ नका. इकडे बघा. ए मावशांनो माझ्याकडे लक्ष द्या. बघा इकडे दादा लक्ष द्या. तुम्हाला नाना तात्या आपा काय म्हणतात? घरातले काय म्हणतात तुम्हाला? भाऊ म्हणतात ना तुम्हाला? भाऊ आपण रस्त्यानं चाललोय चुकून एखाद्याची लात लागली तर त्याला माफ करावं का शिव्या करा द्यावेत? बर जाणून बुजून लागली तरी काय केलं पाहिजे? एखाद्या चुकून थुकला ह्याच्यावरती
थुका आपल्या अंगावरती पडला तर काय केलं पाहिजे? का माफ केलं पाहिजे सांगू का मी? भाऊच म्हणतात तुम्हाला. भाऊ ऐका बरं का, त्याला का माफ करायचं त्याचं एक कारण आहे. काय कारण आहे? मेल्यानंतर ह्याला काय करायचं? जाळायचं. मग ह्याच्यावर थुकलं तरी थुकलं तरी बोला की, थुकलं तरी जाळायचे आणि नाही थुकलं तरी जाळायचे. पूजा केली तरी जाळायचे, नाही पूजा केली तरी जाळायची. पावडर लावली तरी जाळायचे आणि नाही लावली तरी जाळायचे. नटलं तरी जाळायचे, नाही नटलं तरी जाळायचे. लग्न केलं तरी नाही गेलं तरी खरंय का काय गोट भाऊ? ह्याला जाळायचंय मात्र 100% खरं आहे. फक्त वेळ कधी कोणाची आहे हे कोणालाच माहिती नाही. मग हे कोणाला माहित आहे? त्यांचं नाव आहे संत. काय नाव आहे त्यांचं? संत. आणि जे संत सांगतात ते जगात सत्यच आहे. मग संत कोणाला म्हणायचं? भाऊ ऐकताय ना? त्या माय माऊल्यांना थोडं गप बसाय सांगा की. बोलू नका नका बोलू नका. कीर्तनात बोलू नका, कारण त्याचा परिणाम लय वाईट आहे हो. हा, कीर्तनात जर बोललं तर होतं काय माहिती आहे का? पुढच्या जन्मी बिंडकुळीच्या जन्माला जावा लागत. हा, मी सांगत नाही, तू को बऱ्याच सांगता. फक्त एक काम करा, उन्हाला बसू नका, सावलेलं आहे इकडं. वरत सरा ना, वरत सरा हो सरा माय माऊल्यानं. लय भारी तुम्ही कीर्तन ऐकताय. या इकडे या समोर, इथे इकडे बसा. लय जागा चांगल्या, हवा इथे, पॅन लावला इथं या. हा, फक्त लक्ष देऊ नका. आता इथं समोर बसलेल्या माय माऊल्यानो ऐका, किंवा गडी माणसं भाऊ आदरणीय आपताय ऐकताय ना? महाराज माझे सर्व ऐका. महाराज आपल्या इकडे काय पद्धत आहे हो भाऊ? लोक सांगून ऐकताय ना आपण? मावशांना ऐकताय ना? सांगू ना भाऊ, ऐकताय ना महाराज? आपल्या इकडे काय पद्धत आहे आप्पा? लोक भजन लागल्यावर पळत जातात का भांडण लागल्यावर? पळत कधी जातात ताई? कधी जातात? बरोबर आहे, कधी? भांडण लागल्यावर. ऐका बरं का, भांडण लागलंय आणि आपल्याला पळत जावा वाटला तर समजून जा आपल्यासारखा दुराचारीन पापी कोणी नाही. का? अरे एखाद्याचं वाटोळं चाललंय ना, आपल्या कानाला जर चांगलं वाटत असेल तर समजून जा बरं का, समजून जा आपण पापी आहे, दुराचारी आहे. पण वाक्य नीट आहे का? भगवंताचं नामस्मरण चाललंय, कीर्तन चाललंय, भजन चाललंय, आणि जर आपल्याला त्या ठिकाणी पळत जावा वाटलं तर समजून जा बरं का, आपल्यासारखा पुण्यवान दुसरा कोणी नाही. म्हणजे आपल्यावरती भगवान परमात्म्याची असीम कृपा झालेली. हे जग नाही, काय आहे हे जग नाही. आणि हे ज्याला कळालं ना तो जीवनात अजरामर होतो आणि त्याचीच उत्तम कीर्ती पाठीमागे राहते. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती त्या माणसाची पाठीमागे राहते. कोणाची जो जीवन चांगलं जगतो त्याची उत्तम कीर्ती पाठीमागे राहते. मग महाराज का हो, आमची पण उत्तम कीर्ती राहावी वाटत असं आम्ही आमच्या आयुष्यात काय केलं पाहिजे? महाराजांनी सांगितलं तुम्हाला पुण्यवान व्हावं लागेल. मग पुण्यवान व्हायचं म्हणलं तर कोणाचं नाव घेतलं पाहिजे? सज्जनाचं का दुर्जनाचं? बोला. हा,
पांडुरंगाचं. बरोबर आहे, अत्यंत उत्तर चांगलं. ते ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा. वा, आपल्या हिंदू धर्माची माहिती आपल्या माय मौल्यांना असणं काळाची गरज आहे. आता लोक श्रीमंत आहेत, त्यांना मंदिरात जावं वाटत नाही, त्यांना धर्माचं आणि यांचं काही सुद्धा फरक पडलं म्हणजे यांना काही गरज नाही. आता ऐका बरं का, खूप गोड आहे कीर्तन, फक्त लक्ष देऊ नका. हात जोडून विनंती आहे. पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जनाचं नाव घ्यायचं का दुर्जनाचं? कोणाचं नाव घेतलं पाहिजे? कोणाचं नाव घेतलं पाहिजे भाऊ? सज्जनाचं. का असं आहे तुकोबराय म्हणतात का पुण्यवंत व्हावे घेता दुर्जनाची नावे? बरोबर आहे का? असं आहे? नाही ना महाराज, असं नाही ना. असं जर असतं तर आज लोकांनी चोऱ्या केल्या असत्या. असं जर असतं तर लोकांना पाप केलं असतं. असं जर का असतं तर लोकांनी लुटमार केली असते, अत्याचार केले असते, बलात्कार केले असते. पण त्याला किंमत नाही दिली. साधू संतांनी किंमत दिली, सज्जनाला दिली किंमत. हा, आणि सज्जन कोणाला म्हणतात ऐका. संत सद्गुरू बाळू मामा सांगतात. माझं रात्री कीर्तन होतं तिथं पळस मंडळला. फक्त मी स्टेटसला नव्हतं ठेवलं बरं का. ते श्री संत सद्गुरू बाळू मामा सांगतात, नीतीनं जगा. वाक्य काय आहे? नीतीने जगा आणि प्रेमाने वागा. बाळूमामाची असीम कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार. असीम कृपा भगवंताची झाल्याशिवाय राहणार. हे जग नाही माय बापू, दुसरं काही नाही. फक्त नीतिमत्ता चांगली ठेवा, वागणं चांगलं ठेवा. आज प्रेम द्यायला कुणालाही वेळ नाही. प्रेम नाही आता देत कोण कोणाला. भावाला प्रेम देत नाही तर ह्याचा परिणाम प्रत्येकाला भोगावा लागतो. जसं तुम्ही ऐकणार का माय माऊलीनं कीर्तन? थोडं सरळ बसता का? थोडं माझ्या बरोबर बोलता का? माझ्याकडे लक्ष देऊन ऐका कीर्तन. ताडे बसा रे खाली, बाळांनो सगळी खाली बसा. छोटी शकुले खाली बस. फक्त लक्ष देऊन ऐका कीर्तन. एवढा दृष्टांत. परिणाम काय भोगावा लागतो. एकदा काय झालं, कुत्र्याची गाढवाची शर्यत चालू झाली आणि गाढव कुत्र्याजवळ आलं आणि गाढव काय म्हणतंय कुत्र्याला, लका माझ्या बरोबर शर्यत खेळतो का? आता कुत्र्याला झाला अभिमान. आता कुत्र जास्त पळत का गाढव जास्त पळत? तुम्ही बोलताय का डांबरीनं जाऊ घरी निघून? हा बरं की, कोण पळतं जास्त? कुत्र्याला अभिमान झाला. कुत्रा म्हणतो लागा माझ्या नदी लागतं. अरे तुझी लायकी तर आहे का माझ्या बरोबर पाळायची? काय म्हणते? हा बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. कुत्रा काय म्हणतो? तुझी लायकी तर आहे का माझ्या बरोबर पाळायची? अहो साहेब मला मान्य आहे महाराज, कुत्रे महाराज मला मान्य आहे काय की तुम्ही मला ऐकू शकत नाही, पण आपलं शर्यत लावलं. कशाची शर्यत आहे म्हणलं? काय हरकत नाही. इथून आता ह्या गावाचं नाव काय आपल्या? मांडवे. मांडवे गावापासून इकडं पंढरपूर पर्यंत जेवढी गाव आहे ते ना, ती तेवढ्या गावाला लांबपर्यंत गेलं. पुढं किती 10 गावं ओलांडली की 10 गावं ओलांडल्यानंतर पुढं जे गाव लागतं ना 9व्या क्रमांकाचं, तिथं राशी हसन मांडले. हा, आणि त्या गादीवरती जो जाऊन बसेल तो या भारत भूमीचा नाही, या पंचकृषीचा, या इथल्या असणाऱ्या 10 गावाचा एकटा मालक होणार. म्हणजे काय हरकत नाही. मला ही असणारी शर्यत मला मान्य आहे, मला मान्य आहे. म्हणजे काय हरकत नाही. 2 जणांची शर्यत लागली. पण कुत्र्याने विचार केला आपण ह्याला ऐकू शकत नाही. काय विचार केला? आपण ऐकू शकत नाही. आपण आराम करू, तास 2 तास 2-4 तास थांबूया, आपण आराम करू. गाढवाला सांगितलं शर्यत सुरू झाली, चल पळायला सुरुवात कर. गाढवजी पळायला सुरुवात केली, पळून पळून किती गाढव पळणार आहे? फास्ट म्हणजे जलद गतीनं पळणार आहे का दमादमानं पळणार आहे? कसं पळणार आहे? दमादमानं. इकडं परिस्थिती काय झाली, कुत्र्यानं मस्तपैकी कर्जाचं झाड बघितलं, जी ताणून दिली कुण्या? तुम्ही फक्त कुत्र्यानं म्हण जाक कीर्तन, बाकी उक्त मी घेतो. हा, कुणी दिली ताणून? कुत्र्यानं. आवाज येते, आवाज येते. हा, कुणी? थोडा आवाज. कुणी? असं बरोबर आहे. हा बोला. कुणी? कुत्र्यानं दिली ताणून. मस्तपैकी 2-4 तास झोपलं, 4 तासानं उठलं
आराम झाला भरपूर, पळायला सुरुवात केली. आता कुत्र्यानं पळायला सुरुवात केल्यानंतर कुत्र्याला पुढचं गाव लागलं, मांडव्याच्या पुढचं गाव. हा बरोबर आहे, बोला बोला महाराज, बोला ताड्यानो. हा सदाशिवनगर. सदाशिवनगर मध्ये गेल्यानंतर पहिल्याच गल्लीत त्याची भावकी गोळा झाली. कशाला? स्वागताला हार घालायला, बरोबर आहे, फुलं टाकायला सुरुवात केली. असं झालं असेल. हा अहो पहिल्याच गल्लीत गेले तर 5-50 कुत्री गोळा झाली. हा आणि त्याच्यात कुत्रीची सुरुवात भाव केली कुत्र्यानं भोकायला. ह्यो म्हणला जाऊ द्या रे लाकानो, आपलाच कोणीतरी, आपल्यातलाच एक कोणतरी कोण होणार आहे, राजा होणार आहे. जाऊ द्या रे लाकानो, जाऊ द्या रे. पण एकाला दया आली नाही. कुत्री 3 प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? हा भाऊ किती? 3 प्रकारची कुत्री असतात. एक दम दिला की पळून जातात, म्हणजे व्हाय व्हाय केलं की ते काही निमी कुत्री पळून जातात. दुसरी कुत्री अशी असतात, त्यांना तुकडा टाकला की शेपूट हलवत बसतात. मग ती तुकडा कशाचा पण असू द्या. पाचशेचा असू द्या, नाही तर तुकडा टाकला की ते शेपटे हलवत बसतात. आणि 3 नंबरची कुत्री असतात, ती गावचं चावडीतच बसलेली असतात. त्यांना कशाच काही घेणं देणं नसतं. फक्त एखाद्याला मोठा झाला की त्यांना ते बघवत नाही. आणि तुम्हाला वाटतंय का मी कुत्र्याचं सांगाय आले? हे भाऊ, हा या अशीच 3 प्रकारची समाजात माणसं आहेत. ती आपल्यातला एखादा मोठा व्हायला लागला की त्यांना ते बघवत नाही. तसं ते कुत्र्याला जे अडवलं, पण त्यानं तो स्वतःच्या जीवावरती ती 50 कुत्रं पळवून लावली. त्यानं पुढच्या गाव गाठलं. बोला सदाशिवनगरच्या पुढचं गाव, मोठी गावं सांगा. माळशिरस. आता माळशिरस मध्ये गेल्यानंतर तिथं पहिल्याच गल्लीत गेला. कोण? मग काय तर आपलं म्हणून बोला. चला पुढच्या गल्लीत गेला की ते कुत्री आडवी आली. शी तर 5-50 तरी होती, तिथं 100 गोळा झाली. कोण? कुत्री. हा तेवढंच उगतं घ्या फक्त. 100 गोळा झाली. बघता काय 100 कुत्र्यांना आका फाडून काढला. त्याला पायाचे लचके काढले, तोंड फाडलं, त्याचं रक्ता बंबळ केलं. वाक्य नीट ऐका बरं का. असं करता करता 7-8 गावं ओलांडली आणि कुत्रं पुढं गेलं आणि लंगडत लंगडत विहळत विहळत गेलं. आणि बास बास बास. आता मला काय जरी झालं तरी राजसिंहासन कोणाचं? आपलं. पुढं गेलं, बघतो तर काय राजसिंहासनावरती गाडाव बसलं होतं. 8 तास झालं होतं झोप काढून. आणि ते वाट बघत होतो कोणाची? तुम्हाला म्हणलं की मी तेवढंच म्हणा. कोणाची? भाऊ विहळत विहळत गेलं. लका 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 लका. या 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 कुत्रे महाराज या. आता ते जवळ आलं कुत्र. आता गाढवाला काय मिळाले? गादी मिळाली. पण काय आता ताकद मिळाली. जे गाढव म्हणत होत ते कुत्र म्हणत होता ना का तुझी माझ्या बरोबर लायकी तरी आहे का शर्यत करायची? आता गाढव अशा माणसाला एखादा गाढव गादीवर बसलं की त्याला कधी पुरण येईल सांगता येत नाही. ते म्हणलं लगा काय कुत्र्या महाराज कसं काय आता कसं वाटतंय? मगाशी लय म्हणत होता सकाळ सकाळी. हा लय म्हणत होता तुझी लायकी तरी आहे का? अरे तुझी लायकी आहे का? म्हणा खरं आहे गाड्या तू म्हणतोय तो, पण माझी एक विनंती आहे. म्हणे काय? तू या राजगादीवर बसला रे कस काय? आणि मग त्या गाढवानं सांगितलं खरं सांगू का तुझी ही अवस्था कोणी केली तेवढी मला सांग. म्हणजे ही माझी अवस्था माझ्या पाहुण्या रावळ्यांनी, बावकीनी, गावातल्या लोकांनी, माझ्या सगळ्या मी कोणाचं सांगतो या कुत्र्याचं, माझ्या सगळ्या ह्या माणसांनी माझी कोणी काय केलं? माझं हाल केलं. म्हणून आज मी शर्यत हारलो. तू कस काय जिंकला? मला मी काहीच केलं नाही.
भेटल तिथं माझी भावकी होती हो. पण एक काम केलं त्यांनी. मी चालत होतो कधी पळत होतो, पण चालत असताना पळत असताना तुझ्यापेक्षा मी जास्त पळालो नाही. पण एक काम चांगली, एक गोष्ट चांगली झाली. म्हणे काय गोष्ट चांगली झाली? माझ्या भावकीनं, माझ्या पाहुण्या रावळ्यांनी मला काय केलं नाही, कमीत कमी आडावलं नाही. परिणाम आज मी यशाच्या शिखरावरती जाऊन पोचलो. मग आपल्या सुद्धा माणसांना जर यशाच्या शिखरावरती जाऊन पोचायचं असेल, नव्हे पुण्यवंत व्हायचं असेल, तर एक काम केलं पाहिजे, अभंगाचं पहिलं. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. ओ घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. गे माझे वाचे तुझे, गे माझे वाचा तुझे, गे वाचे तुझे, गे माझे वाचा तुझे. या जन्मामध्ये भगवान परमात्म्यानं माणसाचा जन्म देऊन जर या तोंडानं जर देवाचं भजन नाही केलं, तर देव त्याला पुढच्या जन्मी सापाच्या जन्माला घालतो. कोणाच्या? ऐकताय ना सर्वजण? कोणाच्या जन्माला? सापाच्या. कस काय सापाच्या जन्माला घालतो? माणसाचा जन्म देऊन, तोंड देऊन भक्ती नाही केली, देवे दिला देह, भजन गोमटा, भजनाला दिला आणि गोमटा दिला. ऐकताय ना वाक्य? भजनाला दिला आणि गोमटा दिला. आता गोमटा देऊन, भजनाला देऊन भजन नाही केलं, तर पुढच्या जन्मी त्याला सापाच्या जन्माला घालतो. पण कुठं? त्याच्याच घरात, फाटक्या तुटक्या असणाऱ्या भिंतीमध्ये, पडवीमध्ये, पडक्या घरामध्ये, घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जन्माला घालतो. आणि ज्यानं अख्खा आयुष्यभर काबाड कष्ट करून अख्खी इस्टेट कमवलेली असती, धन दौलत संपत्ती पैसा आडका गाड्या बंगला, हे सगळं इस्टेट अख्खा आयुष्यभर नुसतं कमवलेलं असतं धन. परिणाम ऐका, परमार्थ महाधन आहे ते धन नाही कमवलं, बाकीचा धन कमवायला सुरुवात केली, तर परिणाम काय होतो? वाक्य नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. पुढच्या जन्मी सापाच्या जन्माला त्याच्याच घरात घालतो. आणि मग तो असणारा घरातला बाप मेला आणि तो सापाच्या जन्माला आला. तर सापाच्या जन्माला आल्यानंतर तो लहानाचा मोठा होतो आणि झाल्यानंतर तो विचार करतो, आपण कमवलेली इस्टेट आपली पोरं काय करतात म्हणून बघण्यासाठी दारात येतो. दारात आल्याबरोबर घरातली सून बाहेर येते आणि विचार करते. आता सून बाहेर आल्यावर तिला कोण दिसतो? बरोबर आहे, कोण दिसतं? साप. पण हा असतो कोण तिचा? किती गोडा ऐकताय कीर्तन. असतो कोण? सासरा. बोंबलायला सुरुवात केली. अहो ऐकला का? म्हणे काय? साप साप साप. साप म्हणताच येत नाही. पसा पसा पसा. अहो साप बघितला का? पोरगा बाहेर येतो. बोला, पोराला कोण दिसतो? बोला की. साप. असतो कोण? बोला की. असतो कोण? बाप. दिसतो कोण? असतो कोण? हा हा, काय करा, गंमतच आहे करा. हा, समोर दिसला साप. बोला 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 बोला, तुमच्या इकडं साप कुठं पकडतात? शेपटीला का तोंडाला? नाही नाही, पकडतात कुठं? शेपटीला. पकडतात कुठं? शेपटीला. पकडतात शेपटी, पण हाणतात काय? त्याचं तोंड. आता बोला, घरातलाच पोरगा
आपल्या बापाचं काय हान तू का ह्यानं मागच्या जन्मी काय केलं नाही तोंडानं भजन आणि जो देवाचं भजन नाही करत संतांचं भजन नाही करत ज्याला पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नाव सज्जनाचं नाव घेत नाही देव त्याला पुढच्या जन्मी सापाच्या जन्माला घालतो आणि घरातल्यालाच त्याचं काय हाणायला लावतो ऐ मांडव काय हाणायला लावतो तू आंड काय काय म्हातारी लयची हाली असतात विषारी म्हातारी म्हणतोय बरं का मी हा मिली तरी 20 तोंडातलं बाहेर संपत नाही आणि मग तोंड हाणून सुद्धा काय काय साप बघा असं वाळा करतात का नाही भाऊ आणि मग घरातली म्हातारी माणसं सांगतात लगा लय जहरीली दिसतात ते ए आता तोंड हाणू नका त्याचं तोंड काय करा आता त्याचं तोंड आणि आपल्यानंच आपलं तोंड चिचू नये वाटत असल तर या जन्मी कोणाचं नाव घ्या घेता सज्जनाचे नावे तुम्हाला पुण्यवान व्हायचं का पापी व्हायचं हो हा होय काय व्हायचं ए म्हातारी काय व्हायचं पुण्यवान त्या म्हातारीला पण पुण्यवान व्हायचं आणि खरं सांगू का ज्या माणसाला पुण्यवान व्हावं वाटतं ना समजून जा ए ती खरंच पुण्यवान माणसं आहे आणि ज्याला अमृताच्या कुंडात ढकलून दिला आणि जरी अमृत पिऊ नाही वाटला ना तर समजून जा त्याच्यासारखा दुराचारी पापी सुद्धा कोणी नाही खूप गोड कीर्तन आहे का थोडं आहे का फक्त गोड आहे का लक्ष देऊ नका म्हणून जीवनात चांगली कर्म करा तुम्हाला या जन्मात जरी फळं चांगली नाही मिळाली तरी पुढच्या जन्मात मिळणार आहेत फक्त लक्ष देऊ नका कशी मिळणार आहे ती एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने गोड भजन करा लय गोड दृष्टांत सांगतो हाताने टाळी वाजवा विठाला 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 ऐका कृतयुग संपलं त्रेतायुग चालू झालं महाराज ऐकताय ना आपण खूप गोड दृष्टांत आहे बरं का तुम्ही कधी ऐकला नसेल फक्त लक्ष देऊन ऐका एवढा दृष्टांत आवर्जून ऐका ऐकला नसेल तर आवर्जून ऐका ऐकला असेल तर धन्यवाद फक्त लक्ष देऊन ऐका कृतयुग संपलं त्रेतायुग चालू झालं त्रेतायुगामध्ये पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघी शून्याचे होते पायी कानोबा तेरे तेथे एक डाल गज निर्माण झाली हा म्हणता जगदुनिया सुरुवात झाली कोण 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 जन्माला आलं क्षीरसागर जन्माला आला क्षीरसागरामध्ये भगवान परमात्मा कोणाच्या अंगावरती झोपलेले ते शेषेच्या तिथं एक कासव जन्माला आलं कासव जन्माला आलं आता भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी त्याला वाटलं जावं बघा बरं का एवढा दृष्टांत गोड आहे का लक्ष देऊन आहे का पाया पडून विनंती कारण मी अजून 15-20 मिनिटांनी इथं नाहीये मी जाणार आहे निघून फक्त लक्ष देऊन आहे का कासव जन्माला आलं त्याला वाटलं ज्यानं मला निर्माण केलंय मला त्याला भेटायचं मला त्याचं दर्शन घ्यायचं आलं ते कुठं त्या क्षीरसागरामध्ये जिथं भगवान परमात्मा शेषाच्या चरणावरती म्हणजे अंगावरती झोपले होते तिथं आले ते कासव आलं आणि आल्यानंतर बोला आता शेषानं भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती काय धरल्या हा बरोबर आहे काय फाना धरून म्हणजे सावली केलेली आहे छत धरलेलं आहे बरोबर आहे आता पाय भगवान परमात्म्याचे कोणाच्या हातात आहे पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती ते कासव जवळ आलं आणि हात जोडले कुणाला लक्ष्मीला भगवान परमात्मा झोपलेला आहे ती शेषेच्या अंगावर हात जोडले तेवढं मला दर्शन करू द्या काय म्हणले ते कासव म्हणलं मला तेवढं दर्शन करू द्या लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं ए चला उभा झाला भगवान परमात्मा आता झोपलेले आहेत कारण पाय कोणाच्या हातात आहेत अहो पाय कोणाच्या हातात लक्ष्मीच्या नारायणाचे पाय कोणाच्या हातात असतात
अहो नारायणाचे पाय कोणाच्या हातात असतात? अहो नारायणाचे पाय कोणाच्या हातात असतात? घरातले नारायणाचे पाय कोणाच्या हातात? हा कसं असं कसं असतं? लक्ष्मीच्या हातात आहे. नवरा माझ्या खरं गेलं मग. ते जरी म्हणत असले तर मला माहित आहे ना, मी अभ्यास करून आलोय. अख्खा पगार कोणाच्या हातात? बरोबर आहे का नाही? तुमच्याच ना. याला म्हणतात पाय लक्ष्मीच्या हाती. हात जोडले तेवढं मला फक्त दर्शन घेत, अजिबात नाही जमणार. म्हणले नुसता स्पर्श करू द्या देवाच्या चरणाला, जमणार नाही अजिबात, अजिबात जमणार नाही. आणि पायाला हात लावून दिला नाही. त्यानं तो म्हटला जाऊ द्या, नका का देवाचं दर्शन घडाना, पण कमीत कमी देवाचं मुख सुंदर ते ध्यान, तेवढं ध्यान तरी बघून जाऊ भगवंताचं. काय करू? दर्शन तरी, मुख दर्शन तरी करून जाऊ. म्हणून तिथून पळालं, तिथून चालत चालत निघालं. कुठं? डोक्याकडं आलं. तर डोक्याकडे काय काढून, फणा काढून होता शेष. शेषानं सांगितलं अय काय तेवढं तोंड बघू द्या, जमणार नाही, चल बाजूला हो. शेवटी पुन्हा फिरून पुन्हा लक्ष्मीपाशी आलं पायाला. आय साहेब फक्त चरणाला हात लावू द्या, फक्त जमणार नाही अजिबात, चल. 4 महिने भगवान परमात्मा निद्रिस्त असतात, जमणार नाही. आता भगवान परमात्मा जर उठले आणि मग आम्हाला शाप दिला तर आम्हाला कुठल्या गतीला जावं लागेल सांगता येत नाही. बघा, मी सांगण्याचं तात्पर्य हे आहे, चांगल्या कर्माची फळं तुम्ही मेल्यानंतर सुद्धा पुढच्या जन्मी सुद्धा मिळतात. कस काय मिळतात? वाक्य नीट ऐका. कृत संपलं, त्रेता संपलं, द्वापार युग चालू झालं. द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा श्रीराम प्रभुराय जन्माला दशरथ राजाच्या पोटी जन्माला आले. दशरथ राजाच्या पोटी जन्माला आले. लहानाचे मोठे झाले. लहानाचे मोठे झाल्यानंतर राजा होणार होते, पण एका रात्रीत वनवासाला, दिवस उगवला आणि वनवासाला निघावं लागलं. एका बाईमुळं. कुणामुळं? नाही, मंथरा. घोटाळा कोणी? मंथरा. उलट काही भारतापेक्षा जास्त प्रेम कोणावरती करत होते? तर रामावरती. पण घोटाळा कोणी केला माहित आहे का? कोणी केला? घरातल्या बाईनं का बाहेरच्या? बाहेरच्या. असली बाहेरची बाई जर आपल्या घरात आली आणि ती म्हणली तुला म्हणून सांगते, तर तिला फक्त एवढं सांग, तुझा जाळ फक्त उमऱ्याच्या बाहेर कर, घरात करू नको. कारण कधी घरात डोंबाळा उठल आणि कधी रामायण घडल सांगता येत नाही. म्हणून आपल्या घराचं गावाटोळं होऊ नये वाटत असेल तर परक्याचं ऐकण्यापेक्षा घरातल्यांचं ऐका, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. कृत संपलं, द्वापार संपलं, त्रेता युग. कृत, त्रेता आणि द्वापार भगवान परमात्मा रामप्रभू जन्माला आले, राजा होणार होते. मंत्र्यानं काडी टाकली, वनवासाला जावं लागलं. वनवासाला निघाल्यानंतर पाहतात तर काय, एक नदी आडवी लागली. ऐकताय ना? नदी आडवी लागली. नदी आडवी लागल्यानंतर या नदीवरून पहिल्या तीरावरून पलीकडच्या पहिल्या तीराला जायचं होतं. पलीकडच्या केवटाला, नावाड्याला हाक मारली. ए केवटा, ए नावाड्या. लक्ष्मणबाईंना हाक मारली. इकडे म्हणे काय? तो पलीकडच्या तीराला आहे, हा आली. भगवान परमात्मा या तीराला आहे ती. आणि लक्ष्मणांना हाक मारली. ए नावाड्या इकडे रे. म्हणे काय? लक्ष्मणबाई काय? म्हणजे काय नाही, आम्हाला या तीरावरून पहिल्या तीराला सोडा. कोण कोण आहे? मी आहे, दादा आहे, आणि कोण आहे? वहिने सीताई साहेब आहे. इकडे बघा माझ्याकडे. ते लांब असल्यामुळे त्यानं असं केलं. आणि लांबूनच सांगितलं जमणार नाही. काय सांगितलं? जमणार नाही. लक्ष्मणबाईंनी विचारलं का जमणार नाही? तुमच्या दादाचे पाय मागे एकदा लागले होते ते एका दगडाला गौतम ऋषीच्या आश्रमापाशी. आत्ताच बातमी आम्हाला कळाली, ताजी. आज 4 तारीख आहे, ताजी बातमी कळाली. म्हणे काय? तुमच्या दादाचे पाय दगडाला लागले तर बाई झाली.
माझ्या नावेला जर पाय लागले आणि जर बाई झाली तर पहिली एक आणि दुसरी एक. कसं सांभाळायचं? दुष्काळ पडलाय, कसं सांभाळू मी? जमणार नाही. देवाने विचारलं, ए केवटा तुझं म्हणणं काय आहे? माझं एक म्हणणं आहे, मी सांगल ते करत असाल तर मी तुम्हाला नावेत बसवतो, या तीरावरून पहिल्या तीराला सोडवतो. मला बोल तुझी काय इच्छा आहे ती मी पूर्ण करायला तयार आहे. मला काय हरकत नाही. करणार मी सांगितलं तसं. हो. बायकोला हाक मारली. ए बायको, म्हणजे बायकोच म्हणते आपलं. मालकी काय म्हणतात? मालका नाव हाक कशी मारतात? अगं ऐकलं का? इकडे या म्हणे काय काटवट घेऊन या. आता काटवट ठेवली होती पहिली, जुना काळ होता. काटवत होती जुनी, उन्हात ठेवली होती, ती झाली होती वाकडे तिकडे. पहिल्या महिला भाकरी कशात करत होत्या? हा आता कशात करता? हा ते परत कुठून आली घरात काय माहिती. खरं सांगा, पहिल्या महिला त्या काटवटीत पाय जरी ठेवायचं म्हणलं तर कुठं ठेवायच्या? भाकरी करताना काटवटीला काय असायचे? कान. आता परातीला आहेत का कान? मग आता पाय कुठं ठेवता? परातीत. परातीच्या त्या असणाऱ्या आहे का नाही कडेवरच ठेवतात ना. हा मग तुमच्या असणाऱ्या पायाची अंगठ्याची अख्खी माती कुठं? त्याची काय करता? भाकरी. आणि कोणाला खाया घालता? म्हणा की नवऱ्याला. हा दिवसा ढवळ्या रे बाया नवऱ्याला काय घालतात खायला? हा अहो तुमचं तसंच. काय काळ आलाय. काटवट होती घेऊन या म्हणले इकडं. मालकीने हाक मारली, जवळ घेतले बोलवून. जवळ बोलवून घेतल्यानंतर बघा ना, हे दोघही नावेत बसले. या तीरावरती आले आणि आल्यानंतर रामप्रभू यांना सांगितलं, देवा ठेवा याच्यात पाय. पाय ठेवले. भगवान परमात्म्यानं पहिला पाऊल टाकल्यानंतर केवटानं सांगितलं, एक पाय नाही दोन्ही पाय ठेवा. आता ती काटवटच वाकडी तिकडी झाली होती. परिणाम देवाने एक पाऊल टाकला पण दुसरा ठेवायला लागल्याबरोबर कालांडल्यानंतर समोर कोण होतं बसलेलं? केवट. बघता काय? केवटानं सांगितलं, देवा कलंडाय लागलाय ना, असं व्हायला लागलंय ना, एक काम करा, कुणाच्या डोक्यावर हात ठेवा? हा माझ्या डोक्यावरती हात ठेवा. बघता काय? हरी आला हाता मग कैशी भय चिंता. वा 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 वा, काय पात्रता होती. ऐका, गेल्या जन्मी जो कास होता तो या जन्मी कोण झाला? केवट झाला. आता जी लक्ष्मी म्हणली होते ना, माझे पाय सुद्धा मी तुला देवाचे धरू देणार नाही. आणि हे ना शेषानं काय सांगितलं होतं? तुझं तोंड सुद्धा मी त्याला देवाचं तोंड सुद्धा तुला दाखवून देणार नाही. बघता काय? आता विश्वाच्या मालकाचे दोनही हात कुठं? केवटाच्या डोक्यावरती आणि पाय दोन्ही काटवट्यामध्ये. आणि उजव्या हाताला धर्मपत्नी होती. कोण होती? सीता. सीता कोणाचा अवतार? लक्ष्मीचा. आणि हात केला, मानवर केली आणि सांगितलं, ये बरं आता खाली आणि मला मन बरं आता पाय धुवून देणार नाही. पाय धुवून देणार नाही तो फक्त म्हणून बघ. कोणाला म्हणतोय केवट? लक्ष्मीला, सीताई साहेबांना. हे केवट नव्हता, हे कासव होत. आणि मग तो पाय धुवायचा झाला. दुसरा पाय धुवायला गेल्याबरोबर दुसऱ्या पायाच्या बाजूला कोण? लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा अवतार. आणि मग मानवर केली, अय मनभर आता देवाचा हात फक्त डोक्यावरचा काढून घे, देवाचं तोंड पाहून देणार नाही. तिथं लय फुसफुस करत होता. गेल्या जन्मी हे बघा, तुम्ही जसं कराल तसंच भराल. केले कर्म झाले त्याची भोगा. या जन्माला आलाय ना तर एक काम करा, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. बापूंच्या पुण्यस्मरणानिमित्त आज तुम्ही 3 वर्ष झालं मायबाप
बापूंचं पुण्यस्मरण करत आहात. लक्षात ठेवा, तुम्ही माणसं सामान्य नाही, पुण्यवान माणसं आहे. म्हणून पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे. सज्जनाचं नाव घेतल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. मग हा मार्ग ज्या साधू संतांनी दाखवून दिला ते नाव कोणतं? विठोबा रखोबाये. मग ऐका, संतांच्या चरणावरती विश्रांती आहे म्हटलं खरं. बस अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, फुलं वाटून घ्या. तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. वा वा वा. सर्वांनी तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. जाती संतांची या झोपे, जाती संतांची या झोपे, नेगी माझी वाचा तुटे, आला फुगासा. ऐका, पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरातल्या सगळ्या माणसांनी इथं जवळ येऊन बसा. 11:58 झालेली आहे ती आणि 12 ही वेळ शुभ नाही म्हणून 12:05 फुलं टाकू. 12:05च्या पुढे एकही मिनिट आपणाला जायचं नाही, कारण 12 ही वेळ शुभ नाही म्हणून 12च्या पुढे जायचं थोडंसं. ऐका, घरातले परिवारातले माणसं सगळ्यांनी पुढे येऊन बसा. मुलं मुली सर्वांनी इथं पुढे येऊन बसा. महाराज आपण यासाठी, दादा आपण यासाठी, भाऊ तुम्ही ठीक आहे चालतंय, या इकडे. घरातले परिवारातले माणसं सगळ्यांनी पुढे या. कैलासवासी शिवाजीराव जगू कोळेकर आदराने बापू म्हणायचे त्यांना. त्यांच्या धर्मपत्नी अनुसया, त्यांना येता आलं तर पुढे येऊन बसा. मांडी घालून बसायचं खाली आणि फुलं हातात घ्यायचे आहेत. मुलगा नवनाथ, दादा आपण या ठिकाणी पुढे येऊन बसायचं आहे. नातू युवराज व ज्ञानेश्वरी पुढे येऊन बसा. शक्य होईल तेवढं पुढे येऊन